सांगितलं, आज पुन्हाही सांगतो, ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिलं की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल. ते मॉर्फ केलेले फोटो आहेत का, आणि काय केलं आहे का, तू केस घाल. ती काही केस घातलेली नाही, केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती, येऊ देत. पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन 7 तारखेला मतदान झालं आहे. आज तारीख 15 आहे, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले. या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये एक 200 लोकांना त्याचे फोन गेले असते, कसं झालं आहे, काय झालं आहे. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरज पूर्व भागातल्या लोकांना, काही आटपाडीतल्या लोकांना, काही इतर मिरजेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले की संपायला लागले, काही करून वाचवा, तुम्ही एवढं करू नका, थांबवा, मला मदत करा. हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला. आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली. त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्यात शेवट असतोच त्या गोष्टीचा. तो शेवट काय होतं आपण बघूया तिथं, एवढं काही कुणाला भ्यायचं कारण नाही. म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही, ती जनता जनार्दन आहे. त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून.